नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA स्पेशल मराठी विषय स्तर S1 असं ह्या पेपरचं नाव आहे आणि यामध्ये आपण आत्मचरित्र हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। गेल्या तासाला आपण आत्मचरित्र आणि इतर वाङ्मय प्रकार आहे या संदर्भात चर्चा केली होती। त्याचबरोबर आत्मचरित्राचं स्वरूप इतर प्रकारांपेक्षा कसं वेगळं आहे या संदर्भातही आपण चर्चा केली होती। मित्रांनो, सांगायला खरं तर हरकत नाही, आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे हा अतिशय म्हणजे ज्याला म्हणूया की एक अतिशय कठीण आणि कसरतीचा असणारा हा वाङ्मय प्रकार आहे। याचं कारणच असं, या प्रकारामध्ये लेखन करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही, कारण या प्रकाराकडं फारसं कुणी वळताना दिसत नाहीये। आपण कालच्या तासाला थोडीशी एक उजळणी घेतो 2 मिनिटांमध्ये की कालच्या तासाला आपण इतर जे वाङ्मय प्रकार पाहिले होते, कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललित गद्य, निबंध, या सगळ्या प्रकारामध्ये हा प्रकार वेगळा कसा आहे या संदर्भात चर्चा केली होती। म्हणजे जसं इतर प्रकारामध्ये कल्पकतेचे रंग मिसळले जातात, तसं या प्रकारामध्ये आपल्याला कल्पकतेचे रंग मिसळता येत नाही पहा। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे पहा। आणि उदाहरणार्थ चरित्रामध्ये कसं आहे पहा की जो चरित्रकार आहे हा बाह्य जीवनाकडून अंतर्गत जीवनाकडे त्याचा प्रवास होत असतो, तसा आत्मचरित्राचा हा जो प्रवास आहे हा आंतरिक जीवनातून हा बाह्य जीवनाकडे जात असतो पहा। म्हणजे स्वतःचं जे अंतर्विश्व आहे हे विश्व तो उलगडून दाखवत असतो, कारण या त्याच्या अंतरात्म्याने जे जे अनुभवलं, जे जे पाहिलं, जे जे उपभोगलं त्याचं तो सत्यकथन शब्दाच्या माध्यमातून आपल्या लेखनामध्ये करत असतो। म्हणजेच या त्याच्या लेखनामध्ये चांगले आणि वाईट या दोनही गोष्टींचा तो उहापोह करत असतो। म्हणून आत्मचरित्र हे चरित्रापेक्षा निश्चितच वेगळं आहे पहा। तर या संदर्भात आपण कालच्या तासाला आपण चर्चा केली होती। आज आपल्याला आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे या वाङ्मय प्रकाराचं स्वरूप आपण कालच्या तासाला पाहिलं। आज आपल्याला आत्मचरित्र लेखनाचा हेतू पाहायचा आहे। आता हेतू म्हणजे नेमकं काय आहे पहा की हे बघा, कोणतीही गोष्ट जेव्हा व्यक्ती करते किंवा त्याला करायची असते तर त्यामध्ये तो आपला महत्त्वाचा हेतू, प्रयोजन किंवा उद्देश त्याने गृहीत धरलेलं असतं। मग आत्मचरित्राचा जो लेखक आहे की ज्याला आत्मचरित्राचं लेखन करायचं आहे, असे त्याने कोणते हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे, कोणत्या दृष्टीने, कोणत्या उद्देशाने तो या लेखनाकडे वळलेला आहे, यासाठी आपल्याला आत्मचरित्राचं जे लेखन आहे यासाठी नेमकं त्याचा हेतू कोणता आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। आता आत्मचरित्राचा हेतू या संदर्भात अनेकांनी आपली वेगवेगळी मतं मांडलेली आहे, अनेकांनी आपली वेगवेगळे विचार मांडलेले आहे की या प्रकाराकडं माणूस कसा वळलेला आहे, कारण या प्रकारात त्याला लेखन का करावं असं वाटतं आहे। या संदर्भात अनेक तत्ववेत्यांनी, अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहे। तर त्यामध्ये आपण आपलं मत या ठिकाणी कोणकोणती मतं मांडली, आपण एका मताचा या ठिकाणी उहापोह करणार आहोत। तर पहिलं जे मत आहे त्यांनी असं व्यक्त केलं की चरित्र हे नाट्यासारखं असतं, तर आत्मचरित्र हे भावगीतासारखं असतं। चरित्र हे नाट्यासारखं असतं, आत्मचरित्र हे भावगीतासारखं असतं। आणि या भावगीतात मनुष्याचे विचार, भावना यांना वाट करून देण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून आत्मचरित्राकडे पाहिलं जातं पहा। म्हणजे विचार करा, चरित्र नाट्यासारखं असतं आणि आत्मचरित्र भावगीतासारखं असतं, आणि या भावगीतातून व्यक्तीच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रमुख साधन म्हणून आत्मचरित्राकडे पाहिलं जातं, आणि मग त्या आत्मचरित्रामध्ये ती व्यक्ती लेखन करत असते। आता मनुष्याच्या भावभावना ह्या व्यक्त का, म्हणजे भावभावना म्हणजे नेमकं काय, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी जी सुखदुःख आहे, व्यक्तीने अनुभवलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, या भावभावना त्याला
अगदी तळमळीने त्या व्यक्त करायच्या असत्या, पोट तिडकीने त्याला व्यक्त करायच्या असतात. मग या व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्र हे आपलं एक प्रमुख साधन आहे, म्हणून तो आत्मचरित्राकडे वळलेला दिसतो. हा त्याचा प्रमुख हेतू दिसतो की त्याला वाटतं की अरे माझ्या जीवनामध्ये मी जे जे भोगलं, जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं, ते मला माझ्या भावभावना व्यक्त करण्यासाठी मला हा वाङ्मय प्रकार अतिशय जवळचा वाटतो आणि हाच वाङ्मय प्रकार मला न्याय देऊ शकतो. म्हणून आत्मचरित्रकार किंवा आत्मचरित्राचा जो लेखक आहे तो आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराकडे वळताना दिसतो आणि हा त्याचा प्रमुख हेतू या ठिकाणी काहींच्या म्हणजे जे जे मतं मांडलेली आहे त्यांनी हे पहिलं मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्यानंतर दुसरं मत असं आहे की मनुष्याला जीवन यात्रेत आलेले जे बरे वाईट अनुभव आहे ते सांगून टाकले पाहिजे, म्हणजे हृदय हलकं होतं. म्हणजे बघा, आता हा दुसरा हेतू सांगितला. काय सांगितला की माझ्या जीवनात आलेले जे बरे वाईट अनुभव आहे, हे अनुभव जर मी या लेखनाच्या माध्यमातून जर सांगून टाकले तर माझं हृदय हलकं होईल. म्हणजे जसं पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेव्हा जीवन जगत असतो पहा, तर वेगवेगळ्या टप्प्यातून आपण हे जीवन जगत असतो पहा. कौटुंबिक पातळीवर आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. कौटुंबिक पातळीवर आपण जगत असतो. मग घरातले आई वडील भाऊ यांच्या कुटुंबामध्ये आपण जगत असतो, वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो, त्याचे बरे वाईट परिणाम हे आपल्यावर होत असतात. त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये येतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तुम्ही जरा थोडंसं मोठं होता आणि मोठं झाल्यानंतर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे तुमचा पहिला जो संस्कार जो आहे हा तुमच्या आईवडिलांचा होतो पहा. घरातील वातावरणाचा तुमच्यावर तो संस्कार होतो. त्यातून तुम्हाला बरे वाईट अनुभव तुम्हाला उपभोगायला मिळतात, पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. त्यानंतर तुमचा दुसरा टप्पा सुरू होतो, म्हणजे दुसरा प्रवास सुरू होतो, तो म्हणजे शिक्षण. मग तुम्ही प्राथमिक शिक्षण घेता, माध्यमिक शिक्षण घेता, महाविद्यालयीन शिक्षण घेता आणि या शिक्षणाच्या प्रवाहात आल्यानंतर तुम्ही शिक्षकाच्या सानिध्यात आल्यानंतर तुमच्यावर त्या शिक्षकाचे शिकवण्याचे अध्यापन पद्धतीचे संस्कार तुमच्यावर होत असतात. मग या शिक्षण क्षेत्रामध्ये मग तुम्हाला मित्र मैत्रिणी शिक्षक हा विविध गोष्टी विविध लोक तुम्हाला भेटत असतात आणि सगळेच माणसं तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमचे संस्कार तुमच्यावर होतात असं नाहीये. चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात पहा. म्हणजे एकंदर महाविद्यालयीन जीवनाचा तुमच्यावर कोणता परिणाम झाला, कोणते घटक कारणीभूत ठरले, तुमच्या जीवनामध्ये किती ठेचा लागल्या, कुणाकुणाच्या प्रेरणा मिळाल्या, शिक्षकाच्या किती मिळाल्या, मित्राच्या किती मिळाल्या, हे सगळं तुम्ही काय करत असता महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही ते सगळं अनुभवत असता, उपभोगत असता. हा झाला तुमचा दुसरा टप्पा. आता तिसरा टप्पा म्हणजे कोणता की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये येता. हा तिसरा टप्पा म्हणजे तुमचा सांसारिक जीवनाचा असतो पहा, की यामध्ये तुमचं लग्न झालेलं असतं, तुम्ही संसाराला लागलेलं असतात आणि समाजामध्ये तुम्ही जगत असता, समाजामध्ये वागत असता. मग समाजामध्ये जगत असताना वागत असताना तुम्हाला ज्या ज्या वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात, मग पुढारी असतील, राजकारते असतील, समाजसेवक असतील, हर एक प्रकारची माणसं तुम्हाला भेटतात. त्यांचे सुद्धा परिणाम तुमच्या मनावर बरे वाईट होत असतात पहा. कुणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतं, कुणी चुकीचा सल्ला देतं. सगळीच माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली भेटतात अशी नाहीये. हा तुमचा शेवटचा टप्पा म्हणजे एक समाज, म्हणजे कुटुंब, महाविद्यालयीन जीवन आणि समाज. अशा 3 टप्प्यातून तुमच्या जीवनाचा प्रवास होत असतो पहा. आणि या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. तुम्ही वार्धक्याकडे झुकलेला असतात, म्हणजे 60-70कडे चाललेलो असतो आपण. आणि मग अशा वेळेस आपण आपल्या भूतकाळात डोकावून पाहतो, त्याला आपण सीमावलोकन म्हणतो पहा. आता भूतकाळात डोकतो म्हणजे काय करतो, तर जीवनात आपण जे जे पाहिलं, जे जे भोगलं, जे जे अनुभवलं ते आपण मांडायला लागतो आणि कोणाला तरी सांगायला लागतो पहा. म्हणून हा दुसरा हेतू काय सांगितला की जीवनात आलेले जे वेगवेगळे अनुभव आहे ते कुणाला तरी सांगावं, कुणाला तरी मांडावं,
म्हणजे हृदय हलकं होतं. त्या पोटतिडकीनं तो त्या लेखनामध्ये त्या शब्दाच्या रूपाने ते लेखनामध्ये उतरत असतात आणि त्यासाठी तो आत्मचरित्र लेखनाकडे वळत असतो आणि हा त्याचा प्रमुख हेतू असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा पहा की जीवन जगत असताना वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख मात्र पर्वता एवढे. म्हणजे माणसाच्या वाट्याला सुखापेक्षा दुःखच खूप मोठं येतं. म्हणून हे दुःख काय होतं, आपण किती जरी म्हणलं ना, मनाचे घाव मनालाच माहिती आहे, आपण असं सहज बोलतो पहा. पण कुठंतरी मन काय म्हणतं, अरे हे कुठंतरी शेअर करावं हे दुःख, कोणाला तरी सांगावं की जेणेकरून हलकं होईल. अरिस्टॉटलने याला विरेचन असं म्हटलेलं आहे पहा, कॅथार्सिस, विरेचन, की आपलं दुःख मोकळं होण्यासाठी म्हणजे काट्यानेच काटा काढावा. म्हणजे दुःख आपल्या जीवनात आलं ना, मग एखादी त्याच स्वरूपाची घटना किंवा तो प्रसंग पाहिला तर मग आपल्याला असं वाटतं की अरे त्याच्या जीवनात जे आलेलं आहे तेच माझ्याही जीवनात आलेलं आहे. म्हणजे जसं एखादा चित्रपट पाहताना ती नायिका किंवा त्या नायिकाचं जर दुःख पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. काय येतं हे? याचं कारणच असं की ती व्यक्ती ज्या प्रवाहातून गेलेली असते, जिनं ज्या प्रवाहातून प्रवास केलेला असतो आणि असं वाटतं आपल्याला की माझाही प्रवास त्याच दिशेनं चाललेला आहे, तिचं दुःख आणि माझं दुःख समरस आहे, म्हणून माझ्या डोळ्यातनं टचकन पाणी येतं. याचं कारण हेच आहे की दुःखाला दुःख मिळतं. मग हे दुःख आपण कुणाला तरी सांगतो, कुणाला तरी व्यक्त करतो, आंतरिक उमाळा व्यक्त करतो. आता आपण असं सांगितलं म्हणजे का आपलं खूप दुःख मोठं ओझं कमी झालं असं नाही, पण माणसाची जी आंतरिक जी शक्ती आहे पहा, ही शक्ती दम काढत नाही. आपण किती मनाला आवरलं, अरे हे कुणाला सांगायचं नाही, हे टाकीचे घाव आता मी सहन करणार, मी कुणालाच सांगणार नाही, असं ती किती जरी म्हणत असली तरी कुठंतरी त्याचं ते आंतरिक, जसं एखाद्या बॉटलमध्ये एखाद्या वायू भरल्यानंतर झाकण जसं पॅक लावल्यानंतर त्याला ते कधी ते झाकण असं वरती जाईल असं तो एकंदर तो वायू बाहेर पडण्यासाठी वाट पाहत असतो पहा. तसं ही आंतरिक सल जी आहे, आंतरिक दुःख आहे, हे व्यक्त करण्यासाठी तो नाही म्हणलं तरी कुणाला तरी सांगत तो असतो. आणि त्याच प्रकारचं आत्मचरित्राचा लेखक आहे. त्याचा मूळ हेतूच हा आहे, उद्देश हा आहे की हे दुःख कोणाला तरी सांगावं, मन हलकं होतं, म्हणून तो काय करत असतो, त्या उद्देशाने तो आत्मचरित्राकडे वळलेला असतो. हा त्याचा प्रमुख हेतू असतो. म्हणजे हे दुसरं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. आता तिसरं मत काय आहे की स्वयंस्फूर्ततेचा हेतू डोळ्यापुढे ठेवून आत्मचरित्राचे लेखन केले जाते. आता स्वयंस्फूर्तता म्हणजे काय की स्वतःची स्फूर्ती असते पहा. आता ही स्फूर्ती म्हणजे काय असते पहा, स्फूर्ती ही विजेच्या झटक्यासारखी असते पहा. कधी कधी काय होतं म्हणजे ज्याला आपण साहित्य निर्मितीच्या शक्ती म्हणतो पहा. आता साहित्य निर्मितीच्या ज्या शक्ती आहे, पहिली आहे प्रतिभा आहे, दुसरी आहे स्फूर्ती आहे, तिसरी कल्पना शक्ती आहे आणि अजून एक शक्ती आहे की तिला चमत्कृती शक्ती असं म्हटलेलं आहे पहा. तर सगळ्यात प्रभावी शक्ती म्हणजे प्रतिभा असते पहा. पण आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, स्वयंस्फूर्ती, की ज्या वेळेस आपल्याला स्वयंस्फूर्ती होते म्हणजे काहीतरी लिहावंसं वाटतं आणि मग आपण लेखनाकडे वळतो. मग हे लेखनाकडे वळताना काय होतं की आपण आपल्या भूतकाळात डोकावतो आणि वर्तमान काळात जगत असताना पाहत असतो की आपण भूतकाळात कसं होतो, वर्तमान काळात कसं जगत आहोत, काय काय अनुभव आले, कसे कसे आले, काय काय घटना घडल्या. मग हे व्यक्त करण्यासाठी तो स्वयंस्फूर्त म्हणजे उत्स्फूर्तपणे तो त्या लेखनाकडे वळतो पहा. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याची स्फूर्ती जागृत होते पहा आणि मग त्या दृष्टीने तो काय करतो, त्या लेखनाकडे वळतो. हा तिसरं मत किंवा तिसरा हेतू या ठिकाणी मांडलेला दिसतो पहा. म्हणजे स्वयंस्फूर्ती हा प्रमुख हेतू आत्मचरित्राचा या ठिकाणी सांगितलेला आहे पहा. आता पुढचं मत काय म्हटलेलं आहे, म्हणजे हेतू काय सांगितला की जर मनुष्याच्या आयुष्यात सांगण्यासारखे काही घडले असेल, ही सांगण्याची तळमळ जर त्याच्या लेखनात उतरण्यासाठी तो आत्मचरित्राकडे वळलेला आहे. म्हणजे पहा की एखाद्याच्या जीवनामध्ये काही घडलं असेल,
घडलं असेलच, आणि हे सांगण्यासाठी तो आत्मचरित्राकडे वळलेला आहे. हा त्याचा एक प्रमुख हेतू सांगितलेला आहे. पण सगळ्यांच्या जीवनात असं घडतं का? नाही. बघा, आज आपण पाहतो, आता उदाहरणं जर आपण घेतली, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम आहे, आपले यशवंतराव चव्हाण आहेत, लता मंगेशकर आहेत, की यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे. पण यांचा भूतकाळ जर पाहिला, यांचा प्रवास जर पाहिला, तर अतिशय धकाधकीचा, अतिशय सामान्य, म्हणजे कुटुंबातून यांनी प्रवास केलेला आहे आणि उंच अशा टोकारावर, उंच शिखरावर हे गेलेले आहेत. मग जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर असे काही प्रसंगाने जर काही खूप मोठा बदल, खूप मोठं परिवर्तन झालं असेल, आणि हे सांगण्यासाठी ते त्या लेखनाकडं, म्हणजे कोणत्या आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारात, या प्रकारात आपलं लेखन करण्यासाठी त्यांनी तो भाग किंवा तो प्रकार त्या ठिकाणी त्यांनी निवडलेला आहे, तो हेतू त्यांनी निवडलेला आहे. म्हणून आत्मचरित्र लेखनाचा हा चौथा मुद्दा या ठिकाणी, किंवा चौथं मत या ठिकाणी सांगितलं. म्हणजे काय, की एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय घडलं असेल आणि हे सांगण्यासाठी त्याला आत्मचरित्राकडे तो वळलेला दिसतो. पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं घडतं का? प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असं घडत नाही. प्रत्येक माणूस लेखक होतो का? नाही होत. त्याच्या वाट्याला जे अनुभव आले ते माझ्या वाट्याला येतील असं नाही ना. सगळेच लेखक होऊ शकत नाही, किंवा सगळेच शिक्षक होऊ शकत नाही. प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाची घडण वेगवेगळ्या प्रवाहातून होत गेलेली दिसते पहा. मग हे वेगवेगळ्या प्रवाहातून तो व्यक्ती जात असताना त्याच्या आयुष्यात जे घडलं ते व्यक्त करण्यासाठी तो या आत्मचरित्राकडं वळलेला दिसतो. हा त्याचा प्रमुख हेतू या ठिकाणी नोंदवलेला आहे. त्यानंतर चौथं, पाचवं मत काय सांगितलं, की स्वतःचे अनुभव दुसऱ्यास सांगून आपले अंतःकरण मोकळे करावे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं पहा, की स्वतःला जे आलेले अनुभव आहे, आता हे अनुभव सांगितलं म्हणजे माझं हृदय हलकं होतं, माझं अंतःकरण मोकळं होतं. मग खरं तर आता या अनुभव किंवा या सांगितल्यामुळं का त्याचं ओझं कमी होतं, का दुःख कमी होतं? पण नाही पहा. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, की असे अनुभव जर सांगितले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, की त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते पहा. की आपल्याही जीवनामध्ये असे अनेक धकाधकीचे प्रसंग सध्या येत आहे आणि त्यातून आपण चाललेलो आहोत, आणि आपल्या समोरची व्यक्ती त्या प्रवाहातून गेली आहे आणि त्या व्यक्तीने किती संकटावर मात केलेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही रामनगरी हे आत्मचरित्र आहे पहा, रामनगरकरांचं. आता रामनगरकर हा न्हावी समाजातला आहे पहा. आता हा न्हावी समाजातला आहे, पण आणि हे आत्मचरित्र मित्रांनो विनोदी स्वरूपाचं आहे, विनोदाची त्याला झालर आहे. पण त्याचा जो काही भाग आहे कौटुंबिक जर पाहिला तर या माणसाचा प्रवास कसा कसा झालेला आहे, हा प्रवास आम्हाला थक्क करणार आहे. आणि तो पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही खरंच तारेवरची कसरत आहे. आणि मगही आपण त्या दृष्टीने आपण विचार करतो की अरे आपलं दुःख काहीच नाही, त्याचं काय दुःख आहे. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पाण्यातील मासा निजरा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा कळेल तेव्हा जैसा. अरे माशाचं दुःख कळण्यासाठी माशाच्या जन्माला जावं लागतं, आणि मग तो मासा जगतो कसा, तो जेवतो कधी, झोपतो कधी, त्याच्या जन्माला गेल्यावर कळतं. म्हणजे पाणी किती खोल आहे असं वर पाहून चालत नाही, पाण्यामध्ये उतरावं लागतं आणि मग तेव्हा कळतं पाणी किती खोल आहे. तसं दुसऱ्याचं दुःख आपण सहजासहजी विचार करतो की काय नाही, काय छोटंसं दुःख आहे आणि खूप तू मोठा त्या दुःखाचा कल्लोळ केलेला आहे, असं नाहीये. असं म्हटलं जातं पहा.
ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जायला निघते आणि सासरी जायला जेव्हा निघते तेव्हा वडील ढसाढसा रडतो, आई ढसाढसा रडते. त्यातले काही पाहणारे जे टगे आहे तर ते त्यांना म्हणतात की अरे यांना रडायला काय झालं, एवढं मुलीचं चांगलं झालं, असं झालं तसं झालं. पण एक मित्रांनो लक्षात घ्या, मुलीचं दुःख काय असतं, त्यासाठी मुलीचं बाप व्हावं लागतं. मग तेव्हा कळतं की त्या मुलीचं दुःख काय आहे, बापाचं दुःख काय आहे, आईचं दुःख काय आहे. असं वर पाहून चालत नाही. असे कितीतरी अनुभव व्यक्तीने जीवनामध्ये घेतलेले असतात. पहा, आत्मचरित्रकाराच्या बाबतीतही आपण त्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो की हे आलेले अनुभव आहे बरे वाईट, हे कुणाला तरी सांगितलं तर अंतःकरण मोकळं होईल, हाही हेतू या ठिकाणी नोंदवलेला आहे. दुसरा हेतू काय सांगितला, जुन्या आठवणीत उजळणी करून देण्यासाठी. आता जुन्या आठवणींना उजळणी करून देण्यासाठीही आत्मचरित्र लेखनाकडे वळलेले आहेत. म्हणजे जुन्या ज्या आठवणी आहे ह्या भूतकाळात जर डोकलं तर भूतकाळात डोकावलेल्या ह्या आठवणी आहे याला उजळणी केली पाहिजे. म्हणजे त्या पुन्हा पुन्हा पाहिल्या पाहिजे. म्हणजे मनाला जरा बरं वाटतं की आम्ही भूतकाळात कसं होतो, म्हणजे एकंदर आपलं बालपण कसं होतं, आपलं तारुण्य कसं होतं, मग त्यानंतरचा पुढचा प्रवास आपला कसा झाला. म्हणून हे सगळं आपण जुन्या आठवणी जेव्हा व्यक्त करतो आणि त्याही लेखनाच्या रूपाने, मग या आठवणी व्यक्त करण्यात त्याला त्याची करून कहाणी सांगण्यात एक वेगळंच त्याला ती प्रेरणा मिळते. म्हणून त्या उद्देशानेही तो काय झालेला आहे, आत्मचरित्राकडे वळलेला आहे. त्यानंतर पुढचं मत सांगितलं की मनुष्य मोकळेपणाने आपल्या पाप पुण्याचा कबुली जबाब देण्यासाठी तो आत्मचरित्र लेखनाकडे वळतो. बघा की मनुष्य जो आहे की उभ्या आयुष्यामध्ये जे पाप आणि पुण्य केलेलं आहे या सगळ्या कृत्यांचा कबुली जबाब त्याला द्यायचा आहे आणि यासाठी तो आत्मचरित्राकडे वळलेला आहे. म्हणजे जे आयुष्यामध्ये केलं त्याने. म्हणून मित्रांनो मी एक सांगतो की आत्मचरित्र लिहिणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टीचं वाहवा नाही, पाप पुण्य जे वाईट गोष्टी हातून घडलेल्या आहे त्याचा सुद्धा लेखाजोखा या लेखनामध्ये उतरत असतो. आणि हा कबुली जबाब देण्यासाठी आत्मचरित्रकार काय करत असतो, या लेखनाकडे तो वळलेला आहे. हा एक त्याचा हेतू या ठिकाणी नोंदवलेला आहे. पुढचा हेतू काय सांगितला की आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि आत्मसमर्पण करण्यासाठी तो आत्मचरित्र लिहितो. म्हणजे पहा की मी जे कार्य केलं ह्या माझ्या कार्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि आत्मसमर्पण व्हावं, हा हेतू त्याने डोळ्यापुढे ठेवला आणि तो आत्मचरित्र लेखनाकडे वळला. म्हणजे त्याचा हेतू काय होता, त्याचं प्रयोजन काय होतं, की काय नाही बाबा, मी आयुष्यामध्ये जे काय केलेलं आहे, जो प्रवास केला, जे चांगलं काम केलेलं आहे, जे समाजासाठी योगदान दिलेलं आहे, त्याचा मला प्रचार करायचा, प्रसार करायचा आणि मला आत्मसमर्पण त्यामध्ये मिळणार आहे, हा उद्देश ठेवून तो आत्मचरित्र लेखनाकडे वळलेला आहे. हे एक मत आपल्याला या ठिकाणी नोंदवण्यासारखं आहे. आणि शेवटचं मत जे सांगितलं की जुन्या आठवणी म्हातारपणी मनुष्याला धीर देत असतात. जुन्या आठवणी म्हातारपणी वार्धक्याकडे झुकलेलं असताना तर ह्या जुन्या आठवणी काय करत असतात, माणसाला धीर देत असतात. दुःखाचा मग आपल्याला विसर पडण्यासाठी, त्याची उजळणी करण्यासाठी तो या लेखनाकडे वळतो. म्हणजे म्हातारपणामध्ये जुन्या आठवणी धीर देतात. हे धीर दिल्यामुळं काय होतं की आपल्या दुःखाचा विसर पडतो आणि हे म्हणजे हा विसर पडण्यासाठी तो आत्मचरित्राच्या लेखनाकडे वळलेला आहे. म्हणजे पहा, एकंदर आपण स्वरूप पाहिलं आत्मचरित्र लेखनाचं, त्यानंतर आत्मचरित्र लेखनाचा हेतू पाहिला. भरपूर हेतू सांगितलेले आहे. पहा, एकंदर 8 हेतू हे या ठिकाणी नोंदवलेले आहे. वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी हे हेतू सांगितलेले आहे. पहा, आता आपल्याला आत्मचरित्र लेखनाची वैशिष्ट्ये पाहिजे. 4 ते 5 वैशिष्ट्ये आहे. पहा, काय वैशिष्ट्य आहे याचे,
की आत्मचरित्र हे आयुष्याच्या अखेरीस म्हणजे दीर्घकाळामध्ये, म्हणजे दीर्घकाळाचा जो वाटचालीचा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासात हे लिहिलेलं असतं पहा. म्हणजे आत्मचरित्र हे आयुष्याच्या अखेरीस म्हणजे 60 नंतर. म्हणजे लेखक जो आहे आत्मचरित्र लेखनाकडे कधी वळतो, तो हा दीर्घकाळाचा प्रवास त्याने केलेला असतो, खूप मोठा प्रवास असतो हा. म्हणजे तो 60 नंतर तो या लेखनाकडे वळलेला असतो. हे आत्मचरित्र लेखनाचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागल. म्हणजे आयुष्याच्या अखेरीस आता मला भूतकाळात डोकून मला हा इतिहास मांडायचा आहे, म्हणजे 60 नंतरच तो या लेखनाकडे वळलेला आहे. का बरं 60 नंतर वळला? कारण 60 पर्यंत त्याने हा प्रवास एकंदर कसा केला, हा प्रवास करत असताना त्याचं व्यक्तिमत्व कसं घडलं, कसं उमललं, जसं कळीचं फूल कसं झालं. मग हे फूल होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून ती कळी गेली, तसं लेखक किंवा आत्मचरित्रात कसा घडला हे सांगण्यासाठी तो 60 नंतर या लेखनाकडे वळलेला आहे. हे आत्मचरित्र लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे की आत्मचरित्र लिहिणारी व्यक्ती पोक्त असते. आता पोक्त म्हणजे शरीराने थकलेली. आता 60 नंतर आपण थकतच असतो आणि म्हणजे 60 नंतर ती थकलेली असते, पण गंभीर असते पहा. म्हणजे आपल्या लेखनाकडे गंभीरतेने तो त्या लेखनाकडे पाहत असतो आणि त्याची दृष्टी ही व्यापक असते पहा. म्हणजे असं म्हणायचं काही कारण नाही ती पोक्त आहे, थकलेली आहे, पण तितकीच ती व्यक्ती गंभीर आहे आणि व्यापक दृष्टिकोनातून जीवनाचा वेध घेण्यासाठी ती व्यक्ती तयार झालेली असते पहा. कारण जीवनाच्या प्रवासातला सगळा लेखाजोखा त्या व्यक्तीला आपल्या लेखनामध्ये तो मांडायचा असतो आणि त्यासाठी ती पुढे झालेली असते पहा. हे दुसरं वैशिष्ट्य पाहिलं. तिसरं वैशिष्ट्य काय आहे की आत्मचरित्र जितकं स्वनिष्ठ तितके ते दर्जेदार बनते. म्हणजे पहा, आत्मचरित्र हे जेवढं स्वनिष्ठ आहे, स्वनिष्ठ म्हणजे स्वतःला आलेले वेगवेगळे अनुभव स्वतःशी निगडीत जेवढं ते असतं तेवढं ते आत्मचरित्र इतरांना प्रेरणा देतं पहा, आणि तेवढंच ते दर्जेदार असतं पहा. म्हणजे स्वनिष्ठ हा प्रमुख गुण आत्मचरित्राच्या लेखनामध्ये आहे. आणि मग हेच आत्मचरित्र इतरांना प्रेरणा देत असतं पहा. तुमच्या आमच्या आयुष्याला ते घडवत असतात, तुमच्या आमच्या आयुष्याला ते प्रेरणा देत असतं. म्हणून आत्मचरित्राचं हे तिसरं वैशिष्ट्य आहे, हे आवर्जून नोंदवण्यासारखं आहे. चौथं वैशिष्ट्य काय सांगितलं की वस्तुनिष्ठेपेक्षा सत्य निवेदन, म्हणजे स्वसमर्पण त्याच्यामध्ये नाही पहा. सत्य निवेदन हे आत्मचरित्राचं खास वैशिष्ट्य आहे पहा. यामध्ये स्वतःची भलावणी केलेली नसते, उलट स्वतःच्या आयुष्यामध्ये बरे वाईट अनुभव या ठिकाणी तो शब्दशैलीच्या माध्यमातून सत्य कथन तो त्या ठिकाणी करत असतो पहा. म्हणून वस्तुनिष्ठेपेक्षा सत्य निवेदनावर त्याचा भर असतो. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे, परनिंदा टाळलेली असते पहा. फाजीलपणा त्यामध्ये नसतो, आत्मगौरव तर अजिबात नाही आणि पालाळिकपणा तर बिलकुलच नाही पहा. म्हणजे स्वतःचा आत्मगौरव केलेला नाही, कोणावर टवाळकी केलेली नाही, फाजीलपणा नाही, पालाळिकपणा नाही. हे आत्मचरित्र लेखनाचं प्रमुख आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहा. आता काही प्रभावी जर आपण आत्मचरित्र जर पाहिली, उदाहरणार्थ रामनगरी आहे, यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णकाठचे आत्मचरित्र आहे. एकंदर या यशवंतराव चव्हाणांची घडण कशी झाली, अगदी या माणसाचा जो प्रवास आहे राजकारणामध्ये, मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले आहेत ते, हा प्रवास त्यांनी कसा केला, या प्रवासात एकंदर कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक पातळीवर या व्यक्तीची घडण कशी झाली, हे कृष्णकाठ वाचल्यानंतर कळतं. म्हणून व्यक्तीचं खरं व्यक्तिमत्व कळण्यासाठी
तुम्ही आम्ही आत्मचरित्राचं वाचन केलं पाहिजे. पहा की आत्मचरित्रातून खऱ्या अर्थाने ती व्यक्ती उलगडत जात असते, ती व्यक्ती समजत असते. म्हणून एखाद्या व्यक्तीचा जर खरा वेध घ्यायचा असेल, ती व्यक्ती समजून घ्यायची असेल, तर आत्मचरित्र आपण त्याचं वाचलं पाहिजे. पहा म्हणून हर एक आत्मचरित्र आहे. पहा प्रख्या अत्रे यांचं मी कसा घडलो, करेचं पाणी, ही नावाजलेली आत्मचरित्र आहे. पहा म्हणजे ही एक त्रोटक उदाहरणं मी तुम्हाला दिली, पण या सगळ्या आत्मचरित्रांचा जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की यातून समाजाला काहीतरी प्रेरणा मिळावी, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, परिवर्तन व्हावा, हाच मूळ हेतू या आत्मचरित्राचा आपल्याला या ठिकाणी दिसतो. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण आत्मचरित्र या एका मुद्द्यामध्ये, आत्मचरित्र म्हणजे काय, आत्मचरित्राचं स्वरूप काय असतं, आत्मचरित्र लेखनाचा हेतू काय असतो आणि आत्मचरित्राच्या लेखनाची वैशिष्ट्ये काय असतात त्याची या ठिकाणी नोंद केलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता थांबूया. सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.